ओम नमः शिवाय. शिवमहापुराण अध्याय 19. पार्थिव लिंगपूजनाचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला पार्थिव लिंगाचे महात्म्य वर्णन करून सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, सर्व लिंगात पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. त्याच्या पूजनाने पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात. त्याची उपासना करून हरी, ब्रह्मा, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेकांनी आपले मनोरथ पूर्ण करून घेतले आहेत. सत्ययुगात रत्नाचे लिंग, त्रेतायुगात सोन्याचे लिंग, द्वापार युगात पाऱ्याचे लिंग आणि कलियुगात पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. 8 प्रकारच्या मूर्तीमध्ये पार्थिव मूर्ती श्रेष्ठ मानली जाते. तिच्या पूजनाचे पुण्यफल तपश्चर्येपेक्षा अधिक असते. ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा, मंत्रांमध्ये ओंकार, वर्णामध्ये ब्राह्मण, नगरांमध्ये काशी, व्रतांमध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तींमध्ये शैवी शक्ती सर्वश्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे लिंगांमध्ये पार्थिव लिंग सर्वश्रेष्ठ आहे. पार्थिव लिंगाचे पूजन केल्यावर अन्य देवतांची पूजा केली तर ती पूजा व स्नानदानादिक कर्मे निष्फळ होतात. पार्थिव लिंगाची आराधना केल्याने पावित्र्य, पुण्य, धन, समाधान आणि ऐश्वर्य वृद्धिंगत होते. सर्व इष्टकार्ये सिद्ध होतात. जो उत्तम उपचाराने श्रद्धाभक्तीपूर्वक पार्थिव लिंगाचे व त्याच्या वेदीचे पूजन करतो तो धनवान होतो व मरणांती रुद्रलोकी जातो. जो तिन्ही संध्यासमयी बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो जीवनमुक्त होऊन याची देही रुद्रलोकी जातो. त्याच्या दर्शनाने व स्पर्शाने इतरांची पापे नष्ट होतात. जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची पूजा करतो तो अनंत काळ शिवलोकी राहतो. जो सकाम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला राज्यपद प्राप्त होते. जो निष्काम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो ब्राह्मण पार्थिव लिंग बनवून शिवपूजन करत नाही त्याला शूल नामक घोर नरक प्राप्त होतो. पार्थिव लिंग अखंड करावे. ते द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फल मिळत नाही. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक व पुष्पराग यांच्यापासून बनवलेले पार्थिव लिंग अखंड असावे. वेदिका महाविद्या आहे आणि महेश्वर देव लिंगरूप आहेत. म्हणून स्थावर लिंगात तेवढी द्विखंडता असते. अखंड लिंग, चरलिंग आणि द्विखंड स्थावर लिंग यांच्या पूजेचे फल समान मिळते. अध्याय 19 समाप्त. ओम नमः शिवाय.